आता युवकांबद्दल आणि इतर लहान मुलां सगळ्यांबद्दलच आपण बोललोय. पण पॉलिटिक्समध्ये जो यूथ आहे, जे युवा नेता आहेत आज, अ, मुंबई ठाण्यातले म्हटलं तर श्रीकांत शिंदेजी आहेत, आदित्य ठाकरेजी आहेत, आता अमित ठाकरे सुद्धा आले आहेत. तर ह्या युवा नेत्यांसाठी काय मेसेज का त्यांच्यासाठी काय ॲडवाइस तुम्हाला देता नाही, मला असं येईल का वाटतं ते? की त्यांना खरं म्हणजे या सगळ्या जनरेशन जी आहे आपली, ही गुणात्मक आहे खरी. आहे. ओके. त्यांना फक्त दिशा आणि प्रॉपर विचार मिळाला तर दे कुड डू अ मिरॅकल. एवढं मला खात्री आहे. मी बघितलंय की अच्छा. काय त्यांच्यामध्ये जी क्वालिटी असते. पोटेन्शियल आहे. म्हणजे पॉलिटिकल याच्यामध्ये न आलेली पण येण्याच्या ह्याच्यावर आहेत किंवा जी त्या निर्णया सार्वजनिक याच्यात पण काम करणारी आहेत. हं. त्याच्यामुळे त्यांना मी एवढंच सांगेन की तुम्ही हे फील्ड जे आहे हे एक सामाजिक बांधिलकीचं फील्ड आहे. हे कुठलंही उत्पन्नाचं साधन असलेलं फील्ड नाही. हे पहिले ते पक्कं असलं पाहिजे. या फील्डमध्ये अनेक गोष्टी त्याग करून म्हणजे कोणी म्हणेल हा कुठला तरी बुरसटलेला विचार आता सांगायला लागलेला आहे. नाही, नाही. पण पण ॲक्चुअल तो तुम्ही रिॲलिटी आहे. जगायला पाहिजे. लोकांची विश्वासार्हता कशामुळे निर्माण होते की या सगळ्या त्यांना दिसतं त्यावेळेला कोणीतरी बडबडतं आणि याच्यामुळे काही माणसाची प्रतिमा हे होत नसते. बरोबर. लोक अत्यंत हुशार असतात. त्यांना दिसत असतं की व्हॉट इज व्हॉट. तर ते तुम्ही पहिले तो हे करा आणि तुमचा कॅनव्हास जो मोठा पाहिजे. तो कॅनव्हास मोठा ठेवला ना हं. की यश अपयश किंवा कुठलाही पॉलिटिकल चढ उतार मान अपमान ह्याचा कुठलाही त्रास होत नाही. की बा मला हे मिळवायचंय ते मिळालंच नाही आता जाऊ दे मी आता एक तर दुसरीकडे जातो दुसऱ्या पक्षात किंवा मी हे फील्ड मधनं बाजूला होतो किंवा समथिंग. तर तुमचं थोडं हे मोठा ठेवा कॅनव्हास मोठा की आपल्याला देशाकरता करायचंय लोकांकरता करायचं. आता मी जे आता आमदार म्हणून काम करतो तर मला ही एवढी माझी भावना स्पष्ट आहे की अडल्या नडल्याकरता आपल्याला काम करायचं आहे. त्याला न्याय देण्याकरता या पदाचा वापर करायचा आहे आणि लोकांच्या आणि आपल्या शहराच्या विकासाकरता आणि राज्याच्या विकासाकरता जे जे म्हणून आपल्याकडे ताकद आहे तेवढी आपण त्या ठिकाणी कायदे मंडळात आणि कायदे मंडळाच्या बाहेर लावायचं. तर सर तुम्ही अभिनय करता, नाटकं करता असं आम्ही ऐकलं आहे. तर ह्याच्याबरोबर तुम्ही सिनेमाही पाहता का? आणि कुठला तुमचा आवडीचा सिनेमा आहे? नाही, पहिल्या प्रश्नाचं मी पहिले उत्तर देतो. मी नाटकं करत नाही. अच्छा. राजकारणात मी नाटक करत नाही. राजकारणात नाही, स्टेजवर. मला ज्या वेळेला विचारलं मी पहिल्यांदा जेव्हा नाटकामध्ये रोल केला परमहंसांचा तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं मला विचारलं तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी राजकारणात नाटक करत नाही म्हणून नाटकामध्ये अभिनय करतो. कारण ही एक माझी मिशन आहे किंवा थर्स्ट आहे म्हणून मी हे काम करतो. तर त्याच्यामुळे तुम्ही जे विचारलं की या याच्यामध्ये हे एक मिशन आहे आणि ते मिशन करताना मी हे पथ्य पाळलेलं आहे की हे दोन्ही महापुरुषांचे रोल मी केले. तिन्ही म्हणजे माझ्याकडे ते चालून आले. अर्थात मी त्याच्यात मध्ये मागे लागून किंवा ऑडिशन देऊन पण मी राज्य नाट्य स्पर्धेत काम करायचो. मी रोल करायचो. मी नाट्यसंस्था चालवतोय. मी कोकण कला अकादमीचा अध्यक्ष आहे. पण प्रत्यक्ष एखाद्या व्यावसायिक रंगभूमीवर लोकांसमोर ज्याचे अनेक प्रयोग आहेत त्याच्यामध्ये हे संन्यस्त ज्वालामुखी जे नाटक विवेकानंदांवर आहे त्या निमित्तानेच लोकांसमोर आलं ना. आणि ती एक मिशन आहे की विवेकानंदांचा विचार जो आहे तो आमच्या या सगळ्या येणाऱ्या पिढीला फार मोठा संस्कार देणारा आहे. तो कसा पोचवायचा. मग हे नाटक आहे ते चांगलं आहे मग आपण करूया. काय वेळ लागला किती आपल्याला 24 तासातले 18 तास दोन्ही रोल करायला लागले म्हणजे आमदार म्हणून आणि हे तरी आपण करूया. पण ते आणि विना मोबदला मी केलं म्हणजे मानधन मला. नाहीतर मी नेहमी म्हणतो की आम्ही नाहीतरी राजकीय प्रतिनिधी म्हणून निर्णय कार्यक्रमाला जातो 2 तास आम्ही त्याच्यात घालवतो. अर्धा पाऊण तास आम्ही पण भाषणं करतो. असं चाललेलंच असतं ना. मग हे काय त्याच्यामध्ये काही वेगळं नाहीये. हे आपलं 1.5-2 तास आपण लोकांना हे प्रबोधन होतं. त्याच्यामुळे हे अजूनही आता महानायक म्हणून हिंदीमध्ये आलं. अच्छा. तर त्याचे पहिले ज्याला म्हणता येईल ना काय म्हणतात त्याला
लॉन्चिंग, लॉन्च त्याचे 5 प्रयोग झाले. त्याच्यात मलाच त्यांनी घेतलं अगदी आग्रहाने. मी केला रोल त्याच्यामध्ये, कारण हे मिशन आहे. सर, जसं तुम्ही सांगितलं, तुम्ही महापुरुष जे आहेत रामकृष्ण परमहंस, छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद त्यांच्या आयुष्यावर जी नाटकं, अभिनय तुम्ही जे करताय, तर आमच्या यूट्यूब ऑडियन्सला का आजकालच्या पिढीला जर हे बघायचं असेल तर हे कुठे, म्हणजे ह्याची इन्फॉर्मेशन कुठे मिळेल? निश्चितपणे निश्चित. मी आता ते जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही फार लो प्रोफाईल असता, तुम्ही काय काय हे कोणाला माहितीच माहितीच नाहीये. नाहीये. एक्झॅक्टली. तर संन्यस्त ज्वालामुखीचं युट्यूबमध्ये देखील आता ते आपण रिलीज रिलीज करतोय. अरे वा. पूर्णपणे जे नाटक आहे ते, कारण यांनी लिम्का बुक रेकॉर्ड पण केला आहे. 40 तासामध्ये सलग 11 प्रयोग आम्ही याचे एकदा केले होते. की ते म्हणजे हा रेकॉर्ड मोडणं अवघडच आहे. म्हणजे मला नाट्यक्षेत्रातली मोठे मोठे म्हणले की 5-6 प्रयोगाच्या वर सलग एनर्जी करतायत. पण हवी. आणि मी तर अधिवेशनातून इकडे येऊन केले ते. नागपूर अधिवेशनला शुक्रवार शनिवार सुट्टी असते. शुक्रवारी संध्याकाळी आल्यावर मी शनिवार रविवारमध्ये 40 तासामध्ये सलग 11 प्रयोग केले, अगदी रात्री 2-2:30 वाजता. तर हे मिशन आहे. मिशन. आणि कसं असतं की मी नेहमी सांगतो की दूध हे घरोघर द्यायला लागतं, आणि दारू जी आहे ती काही घरोघर द्यायला लागत नाही. ते आपोआप गुत्त्यावर ज्यांना घ्यायचं असेल ते येत राहतात. तर हे विचार जो आहे तो जेवढा आपण देऊ तेवढा अधिक त्याचा प्रभाव पडेल. आणि छत्रपती शिवाजी महाराज तर आपले देव आहेत. त्यांचा आपल्याला रोल करायला मिळणं हे माझं अहम भाग्य, म्हणजे माझं स्वप्न पण होतं. ते मला करायला मिळालं मॉरिशसमध्ये रोल करायला. तर नाटकावरून सिनेमा, तर सिनेमे बघता आवड आहे? कारण सिनेमे मी तुम्हाला गंमत वाटेल, म्हणजे जे कोणी प्रेक्षक असतील ऐकणारे, की शाळेपर्यंत मी एकही सिनेमा कधी बघितला नव्हता. 11वी पर्यंत. ओ. पहिला मी सिनेमा आमची परीक्षा संपल्यावर कुठला बघितला असेल तर तो छोटा जवान. म्हणजे त्यावेळेला मला वाटते छोटा जवान म्हणून सिनेमा खूप गाजला होता. खूप गाजला होता. त्याच्यानंतर मेरा गाव मेरा देश. मेरा गाव मेरा देश. म्हणजे काय आहे की सगळं हे राष्ट्रीय राष्ट्राशी जोडलेलं. पण मला आवड आहे. मी सिलेक्टिव्ह हे बघतो. कारण कसं आहे की मी या सगळ्या फील्डमध्ये त्यांच्याशी माझा कनेक्ट असल्यामुळे मला अभिनय बघायला आवडतो की काय नेमकं, किंवा कशा थीम चाललेल्या आहेत, कशा पद्धतीने हे पण ती बारकाईने मी चिकित्सकपणे नाही, मनोरंजन म्हणून पण आणि ह्याच्याकरता म्हणून देखील मी बघतो. काही वेळेला मी आपल्या OTT नवीन नवीन ज्या ह्याच्यात येतात, ॲमेझॉन, तर त्याच्यातली रोज कधीतरी 15-20 मिनिटं आपला एपिसोड थोडा बघितला. काय आहे की त्याच्यामधनं आपल्याला अनेक गोष्टी ज्या आहेत त्या अभिनयाचे बघायला मिळतात, आणि काही सब्जेक्ट वाईज देखील की करंट विषय जे चाललेले असतात. काही करंट सिरीज वगैरे बघितलेली आठवते तुम्हाला, जी हल्ली का रेकमेंड केली कोणी, जी तुम्ही घरच्यांनी, फॅमिली? मी स्वातंत्र्यवीर सावरकरांची बघितली एक 6 महिन्यापूर्वी. त्याच्यानंतर सिनेमा जो रणदीपुडाचा आला तो की सिरीज? नाही, सिनेमा जो रणदीपुराचा. कारण त्याच्यामध्ये इतिहास आहे ना शेवटी देशाचा पण. आणि बाकीची जी आहेत ही काही टेररिझमच्या वरची, म्हणजे केरला फाईल्स असेल, किंवा केरला स्टोरी, काश्मीर फाईल याच्या संबंधितले सिनेमे. मग जर असे पॉलिटिकल आणि हे, तर सर धर्मवीर तुम्ही बघितलाय का सिनेमा? धर्मवीर म्हणजे तुम्ही त्यांना तर प्रत्यक्षच ओळखता. खरं म्हणजे धर्मवीर पार्ट 1 पण मी बघितला, आणि पार्ट 2 जो आहे तो स्पेशल त्यांनी विधान भवनाच्या बाजूला हे केला होता. तो पहिलाच प्रीमियर शो आमदारांच्या करता होता. त्याही वेळेला मी पूर्ण वेळ बघितला. कसं आहे की शेवटी ज्यांच्यावर हा सिनेमा आहे, करेक्ट, की त्यांच्याशीच माझा एवढा 15 वर्षापासून स्नेहाचा तिकडेच मी येत होता की आमच्यासाठी आम्ही तर सिनेमा बघितला. ह्या सगळ्या जनरेशननी एक सिनेमामधून, पण तुम्ही दोन्ही, तुमची रिअल आणि रील लाईफ दोन्ही बघितलेली, आणि खूप जवळीकने अतिशय वेगळे पक्ष असले तरी खूप आमचे कसं होतं, एक त्याच्यातलं चांगला संदेश पण आहे की पॉलिटिकल सिस्टीममध्ये एक पक्ष आणि दुसरा पक्ष हे एकमेकांचे 365 दिवस शत्रू असता कामा नये.
तुमचं वैयक्तिक संबंध जे आहेत ते दुसरा पक्ष म्हणजे काही शत्रू पक्ष नाहीये, बरोबर हिंदुस्थान पाकिस्तान नाहीये. नाहीये. ही भावना त्या काळामध्ये फार चांगली होती. अच्छा. धर्मवीर शिवसेनेचे होते, मी भाजपचा होतो. बरोबर. अनेक वेळेला आमचा युतीमध्ये जमलं नाही, त्यामुळे विना युती आम्ही लढलो. हम्म. पण आमच्या वैयक्तिक संबंधामध्ये 1% देखील कधी खोट नाही आली. खोट नाही आली. ही अगदी म्हणजे क्लिअरिटी Clear. आहे की इतकं त्याची जी काही एक रेषा आहे रेषा ना, आहे. ती असली असली पाहिजे. पाहिजे पर्सनल आणि आणि फार प्रोफेशनल. मोठं ते एक उदाहरण आहे धर्मवीरांचं, की एवढ्या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी हे इतकं पाळलं. अर्थात आम्ही आमच्या बाजूने पाळलं तरच ते होत असतं. एक्झॅक्टली दोन्ही साईडनी. आता इकडे जे तुम्ही आपण बसलोय तर इथेच अनेक वेळेला आम्ही एकत्र चर्चा बसले आणि मला गप्पा मारलेल्या आहेत. टीमनी सांगितलं. आता तर चला एकत्र आहे, युतीमध्येच आहोत आपण. तर आनंद दिघे साहेब जे आहेत त्यांच्याबद्दल एखादी अशी आठवण का एखादी म्हणजे सिनेमा तर तुम्ही बघितलं त्या व्यतिरिक्त ठाणेकरांसाठी लोकांसाठी जी पर्सनल लेवलवर काही तुमची त्यांच्याबरोबरचा आठवण किस्सा नाही, काय खूप ते? चांगली आहे. मी अनेक चांगले त्यांचे जे गुणात्मक हे आहेत, हम्म. त्यांचे खूप चांगले पैलू जे आहेत ते खरं म्हणजे धर्मवीर 3 आणलं तर मी त्यांचे अधिक चांगले पैलू देखील लोकांना खूप म्हणजे गुणवान म्हणजे बघा की जी व्यक्ती जाहीर सभेमध्ये भाषण करत नाही, हम्म. जाहीरपणे कुठल्याही मेळाव्यामध्ये किंवा बैठकीमध्ये फार कोणी, आणि ती व्यक्ती त्या जिल्हा प्रमुख पदाचा गरिमा आता 23 वर्ष झाली झालं. किंवा त्यांच्या व्यक्तिगत कामाचा आणि कुठल्याही खुर्चीला न बसता कुठलंही लोकप्रतिनिधी न राहता, करता. आणि कदाचित अशा लोकांनाच एक देवत्व येतं की जी व्यक्ती कुठल्याही निरीच्छक कुठल्याही याच्यातून बाहेर असते, की ते कधी आमदार झाले का नाही, नगरसेवक अमुक तमुक सगळं होत आलं, त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी ती लढाई केली. ते एक उदाहरण मी देतो की कल्याणला आमच्या महापालिकेची निवडणूक होती हम्म. आणि आम्ही म्हणजे मी माझ्याकडे त्यावेळेला सगळ्याच भाग होता, तिथली युती आमची जमली नाही. हम्म. त्याच्यामुळे आम्ही दोन्ही पक्ष समोरासमोर, समोरासमोर. आणि मग शेवटी निवडणुकीचा जो काळ असतो त्या दोन्ही पक्ष काळामध्ये म्हणजे भाजपा आणि शिवसेना. भाजपा आणि शिवसेना शिवसेना हा. आणि जुनी शिवसेना जेव्हा बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जी एकच हा. होती त्याच्यात त्या clarity त्या द्यायला. महापालिकेच्या वेळेला. हम्म. आणि मी तिकडे मला त्याचा इथला चार्ज होता, तिथे दिग्गज आमचे असून सुद्धा माझ्याकडे त्याची काम दिलं होतं की तू प्रमुख. ती युती झाली नाही आणि त्याच्यामुळे मग सगळ्या या 20-25 दिवसामध्ये एवढा धुरळा आणि एवढ्या टीका आणि एकमेकांवर पॉलिटिकली हे. कमेंट्स. पण ज्या दिवशी निवडणुकीचं व्होटिंग संपलं त्या दिवशीच्या रात्रीच मला लगेच फोन आला. बघा तुम्ही किती हे असतं की हे एक पॉलिटिकल कल्चर आहे, की मला रात्री फोन आला की 1 महिना झाला भेटलो नाही, हे त्यांच्या त्या सगळ्या स्टाईलमध्ये. उद्या वहिनींना घेऊन देवीच्या दर्शनाला यायचं. टेंबे नाक्याची जी देवी देवीचा आहे. उत्सव आहे हम्म. हा त्यांनी जो सुरू केला, मी पण टेंबे नाक्यावरच राहणारा हम्म. आणि त्याच्यामुळे माझीही 2-3 पिढ्या तिथे. तर हे जे स्पिरिट आहे ना हे वेगळं आहे ना, हे हा वेगळं आहे. एक फार मोठा पैलू आहे. आणि तुम्ही त्यांच्याबद्दल म्हणजे एवढं बोलणं आय थिंक तेच महाराष्ट्राच्या पॉलिटिक्स का मुंबई ठाण्याच्या पॉलिटिक्सला रिप्रेझेंट करतं. कारण आपण भारतभर वेगवेगळ्या प्रकारचं पॉलिटिक्स बघतो, कसं असतं, रायव्हलरीज असतात, हा, पण हा एक म्युच्युअल रिस्पेक्ट. कारण शेवटी इंटेन्शन दोघांचं एकच हा, आहे. एकच आहे. एकच आहे. निवडणूक ती वैचारिक लढाई वैचारिक आहे. असते. निवडणूक ही त्या वेळेचं तुमच्या 2 याची लढाई आहे, परंतु त्याच्यानंतर तुमचं काही वैर, वॉर काही वॉर नाही. नाही आहे, वैमनस्य नाही आहे नाहीये. शेवटी. धर्मवीर वगैरे आले. आता हल्लीच आलेलं दुसरा म्हणजे 1 नंबर, मला माहिती आहे तुम्हाला राज ठाकरे ज्याच्यात आहेत. अच्छा. तर 1 नंबर नावाचा सिनेमा पण आलाय, असाच पॉलिटिकल आहे. हो. त्याच्याबरोबर संघर्ष योद्धा जरांगे पाटील नावाचाही एक सिनेमा हो हो येऊन गेलाय. तर एकतर त्याच्यावर एक छोटे छोटे काही जर तुमचे हे असतील म्हणजे काय ओपिनियन आहेत, आणि एक ओव्हरऑल पॉलिटिकल फिल्म्स येणं
म्हणजे नरेंद्र मोदींचा पण एक सिनेमा आला, आला. आता धरमवीर आले, बाळासाहेब ठाकरेंवर नवाजुद्दीनचा आला, एक नंबर, जरांगे पाटील. तर पहिले ह्या भूमिका द्या आणि मग मी पुढच्या प्रश्नाकडे येतो. नाही, याच्यामध्ये हे जे पिक्चर निरनिराळ्या महापुरुषावर, म्हणजे मला वाटते गडकरी साहेबांवर पण प्लॅन मध्ये का अं, ट्रेलर आलाय, मला हा, trailer. वाटतं ट्रेलर आलं येईल. तर हे येत राहायला पाहिजेत. माझं वेगळं मत आहे म्हणजे पुढे, की याच्यातून देखील व्यक्तिमत्व जे आहे, हम्म, की त्या त्या फील्डमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचं हम्म. हे लोकांच्या समोर देखील येतं आणि त्याच्यातून देखील लोकांना एक वेगळ्या प्रकारच्या निर्णया त्यांचा विचार कळतो, त्यांची शिकवण कळते आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचे येणं हे आजच्या काळामध्ये हे स्वाभाविक आहे. स्वाभाविक. सर, तुमच्यावर जर सिनेमा करण्यात आला, जो जेवढं आतापर्यंत आम्ही ऐकलंय, एक सिनेमा तर मिनिमम एक पार्ट तर युअर लाईफ डिझर्व, कारण लोकांना कळलंही पाहिजे, आणि एक पार्ट बोललो कारण अजून खूप बाकी आहे पुढे. सो कुठला ऍक्टर तुम्हाला वाटतं ज्यांनी, जो आहे असं आज, की जो तुमचा रोल करू शकतो? मी तेवढा विचारच नाही केलेला आणि कारण तुम्ही नाटक बघता, मी- तुम्ही त्या लोकांची टच मध्ये आहात. माझी जी ज्याला म्हणता येईल की जीवन हे आहे यात्रा, ती कशी आहे की TRP वाली नाहीये. नाही, असं नाही सर, चांगले आणि सिनेमे चालणारे त्याला आणि म्हणते- बघणारे लोक नक्कीच आहेत आपल्याकडे. त्याच्यामुळे कोणी म्हणजे मी अजून त्या विचार नाही केलेला, परंतु कुठला न कुठला दाढीवालाच घ्यायला लागेल. नाहीतर त्याला खोटी दाढी लावायला. आता नाना पाटेकर आहे किंवा त्या याच्यामधल्या मिलिंद गुणाजी. मिलिंद गुणाजी आहे. मिलिंद गुणाजीचं पण चांगलं चांगलं फिट उत्कृष्ट बसू अभिनेता. शकतो. ह्या व्यतिरिक्त अजून कुठले नेते तुम्हाला वाटतं ज्यांच्यावर सिनेमे करण्यासारखे आहेत महाराष्ट्रातले? नाही, म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठली पार्टी, मी आय एम हो, नॉट बरोबर आहे. फोकस्ड ऑन वन, बट की कारण कर्तृत्व. बरोबर आहे. नाही, महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे बरीच वर्ष मुख्यमंत्री पदावर राहिलेले विलासराव देशमुख आहेत, विलासराव देशमुख. की त्यांची एक वेगळी स्टाईल होती. आता गोपीनाथ मुंडेंवर मला वाटते निघाला हम्म, सिनेमा, पण तो पूर्वी निघालेला आहे, हम्म. की त्यांनी ज्या पद्धतीने प्रशासनवर पकड ठेवून सर्व राजकीय लोकांना कशा पद्धतीने सांभाळलं, त्याचं एक वेगळं त्यांची स्टाईल होती. तर अशी आता देवेंद्र फडणवीसांवर, की ज्यांनी खूप कमी वयामध्ये एक वेगळी उंची गाठली आणि प्रचंड कष्ट करून ते 5 वर्ष या राज्याचं मुख्यमंत्री होऊन त्यांनी एक काही वैशिष्ट्यपूर्ण कामं केली. तर अशी निरनिराळी जी व्यक्तिमत्व आहेत हम्म. त्यांच्यावर खरं म्हणजे आता मला पवार साहेब आहेत, आता ज्यांनी 60 वर्ष केली, केले. म्हणजे अपार्ट फ्रॉम पॉलिटिक्स करेक्ट. आपण हा विचार करायला पाहिजे की एक मोठा 60 वर्षाचा स्पॅन म्हणजे काही कमी नाही आहे आणि तरी ते आज या सगळ्या राजकीय पटलावर अजून आहेत. तर देवेंद्र फडणवीस, शरद पवार, विलासराव देशमुख, आय थिंक खूप इंटरेस्टिंग सिनेमे तुम्ही सांगितले. तर जे कोण आपले डिरेक्टर असतील, कारण चांगले सिनेमे मराठीमध्ये तसे पण कमी झालेत, तर असे व्यक्तिमत्व आपल्याकडे आहे ज्याच्यावर हे सिनेमे काढणं, आय थिंक इट इज अ व्हेरी गुड आयडिया. थोडेसे प्रश्न उरलेत, पण थोडे आता पॉलिटिक्सकडे येऊया. आपण BJP बरोबर असोसिएट आहात, संघाबरोबर असोसिएटेड आहात, आणि कसा म्हणजे ह्या पिढीला समजायला की व्हॉट इज द इक्वेशन, मोठा भाऊ छोटा भाऊ, वडील मुलगा, म्हणजे काय टाईपचं नातं आहे हे? नाही, संघ आणि BJP जे आहे, हा. बघा माझ्या घरामध्ये संघ म्हणजे माझे वडीलही संघाचं काम करत होते. माझी आई चिपळूणला हो असताना काही ठिकाणी सेविका, राष्ट्रसेविका समिती म्हणून, तर एका गावाहून दुसऱ्या गावाला घोड्यावरनं जाऊन सुद्धा सेवा करायची, शाखा लावायची. विचार जो आहे तो होता. संघ ही संस्था आहे. अच्छा, ओके. की ज्याच्यातून चांगला माणूस घडवण्याचा कारखाना आहे असं मी म्हणेन. आई आहे. नाही, संघ शाखा ही काय आहे, नाही, म्हणजे एक तर संघ माणूस घडवण्याचा कारखाना. त्याचा ओके. बौद्धिक विकास, शारीरिक विकास, सर्वांगीण विकास हा त्याच्यातून एक सांस्कृतिक संघटना आहे आणि त्याच्यामुळे संघाच्या माध्यमातून असंख्य संस्था आहेत. मग हिंदू धर्माचं काम करणारी असेल, कामगार क्षेत्र असेल, विद्यार्थी असेल, कुठल्याही प्रकारचं तशी राजकीय क्षेत्रातली काम करणारी भाजप.
त्याच्यामुळे मोठा भाऊ लहान भाऊ हे प्रश्नच नाहीये. संघ ही कायमची मातृसंस्था आहे. मदर ऑर्गनायझेशन Yes. आपण ज्याला बोलू शकतो. त्याच्यामुळे अडलं नडलं की मातृसंस्थेकडे किंवा मातृसंस्थेचा सुद्धा विचार जो आहे किंवा त्यांनी जो संस्कार दिलेला आहे तो घेऊन काम प्रत्येक संस्था करते. त्याच्यामुळे तसा काही लहान मोठा भावाचा काही या दोन याच्यात हा, नाहीये. कारण काय यंग जनरेशन, कारण असं नाहीये की त्यांना माहित नाहीये, पण इतकी फॉल्स इन्फॉर्मेशन पसरत असते सोशल संघाच्या मीडियावर बद्दल की इतक्या प्रकारे मुलांना कळणं गरजेचं म्हणजे आहे. संघ आता शताब्दी वर्षात प्रवेश करतोय, येस, पण त्याच्याबद्दल इतके निरनिराळे पसरवलं गेलेलं आहे. बघा की एक जसं मी म्हटलं की मनुष्य घडवणारी आहे, तसं जात पात याच्या पलीकडे काम करणारी म्हणजे संघ शाखेवर कोण कुठल्या जातीचा समाजाचा आहे हे कोणाला एकमेकांना माहिती नाही. सगळे जे लीडर आहेत मी बघितलेत, मी हा प्रश्न नाही विचारणार जातीचा, म्हणजे सगळे लीडर सगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांच्या मदतीसाठी असतात, हे बघितलंय जेव्हा काम करतात. हो. मग इलेक्शन आल्यावर कशाला म्हणजे वोट बँक पॉलिटिक्स होतं. एरवी तर 5 वर्ष आपण कोणालाच नाही म्हणत नाही, इकडे पण तुम्ही म्हणत नाही आणि नाही म्हणत, कामं तर सगळे. मग त्यावेळेला हे कारण तुमचा एक्सपिरियन्स एवढा, काय कारण असेल की नाही, इलेक्शन त्याला आलं की एकच कारण असतं की जेव्हा तुम्ही मतांचं गणित बनवायला जाता त्यावेळेला जे अनेक तुम्ही गोष्टी करायला जातो आपण वोट बँक पॉलिटिक्सच्या, मग ते धार्मिक असेल किंवा याचं असेल तर ते त्याच्यामुळे ते केलं जातं. पण माझं असं प्रांजळ मत आहे की शेवटी आपल्याला घटनेने काय दिलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने जे दिलेलं आहे ते हे नाही आहे. त्याच्यामुळे म्हणजे आपण त्याचा अनुसरण पण आता बघा की बूट पॉलिश करणाऱ्याचा मी प्रमुख आहे, 25 वर्ष झाली, आपल्याला माहिती नाही पडणार. हा सर्वात अति मागासवर्गीय अशी संस्था आहे जी बूट पॉलिश संघटना, भुसिया समाज संघटना म्हणून आहे. स्टेशनवर आणि स्टेशनवर जी बूट पॉलिश करणारी मुलं आहेत त्यांचं 25 वर्षापासून मीच त्यांना भोज्य आहे ज्याला म्हणता येईल की त्यांच्या अडीअडचणी ज्या आहेत त्या मी घेऊन जातो, सोडवतो. मला अनेक वेळेला विचारतात. हे मी का सांगितलं की एकदा मला स्टेशनवर DRMने एकदा मला विचारलं, आम्ही त्या बूट पॉलिशवाल्यांना आमच्या मुलांना घेऊन गेलो, तिथे थोडं आंदोलन केलं. ते गेल्यानंतर मला म्हणले, साहब ये अच्छा है लेकिन इनके पास से आपको वोट भी मिलने वाला नहीं है और नोट भी मिलने वाला नहीं है. इतकं त्याने बोल्डली ब्लंट वेरी ब्लंट क्वेश्चन. मतलब इसीलिए मैं आया हूँ, इनके पास ये दोनों चीज नहीं है, इनके लिए कोई आएगा भी नहीं, इसलिए मैं आया हूँ. त्याच्यामुळे इतकी ती क्लिअरिटी असेल ना. आणि दुसरं कसं आहे की आता माझ्या आईचे वडील आहेत, माझा आजोळ जो आहे तो आम्हाला जर कसा संस्कार कसा होईल त्याप्रमाणे तुम्ही वोट बँक पॉलिटिक्स खेळणार का काय करणार. तर आमच्या आजोबा जे आहेत हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर काम केलंय त्यांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या ग्रंथामध्ये पूर्ण पान त्यांच्यावर लिहिलेलं आहे की अस्पृश्यता घालवण्याकरता यांनी काय काम केलं. म्हणजे एकदा तर सहभोजन ठेवलं त्यांनी, डॉक्टरांना बरोबर घेऊन बाकीच्या सर्व हे घालवण्याकरता अस्पृश्यता, आणि त्याचं एवढं त्यांनी कौतुक केलं त्या पानामध्ये की हे फार मोठं क्रांतिकारक त्या काळाच्या. तो जो संस्कार आहे ना, त्याची सांगायची बॅकग्राऊंड ही आहे की तो आमच्यामध्ये एकरूपता, समरसता, समाज हा सगळा तर तो आपोआप तुमच्यामध्ये येत राहतो. तर हा घेऊनच तुम्ही जायला पाहिजे. वोट बँक पॉलिटिक्स जे आहे ते अडचणी मग कधी जाईल का हे घालवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. संविधान जेव्हा आपण मानतो तर त्याच्या अनुसरूनच तुम्ही ते घालवण्याचा, निदान जसं आपण म्हणतो ना सुडो सेक्युलरिझम असता का. ठीक आहे, प्रत्येक धर्माच्या माणसाला त्याच्या धर्माचा अभिमान आहे, प्रत्येक जात आणि याच्या मध्ये जन्मलेल्या माणसाला त्याच्या समाजाचा असेल, जातीचा अभिमान आहे. पण मी जे म्हटलं की आता सुडो सेक्युलरिझम म्हणजे की दाखवायचं एक आणि लांबूल चालन आपण करायचं दुसरं करायचं. तर ते जरी केलं नाही ना तरी देखील एक चांगला समाज घडायला त्याच्यात होऊ शकतो. सर, असेंब्ली इलेक्शन आलंय, लोकसभेच्या इलेक्शनचा रिझल्ट फार काही असा खास असं म्हणू शकत नाही, तर थोडा कॉन्फिडन्स तर लो झालाच असेल. हरियाणामध्ये जिंकलो, पण हरियाणा आणि महाराष्ट्र हे खूप वेगळे स्टेट आहेत.
तर ह्या इलेक्शनसाठी पोस्ट लोकसभा इलेक्शन आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीच्या लोकांना, हाऊ डू यू मोटिवेट देम फॉर, और हाऊ विल यू मोटिवेट देम फॉर दिस नाही, इलेक्शन? मी ऑलरेडी नेहमीच सांगतही असतो की हा लोकशाहीचा उत्सव आहे. जे पॉलिटिकल पार्टीमध्ये नाही आहे, जो यूथ, त्याने असं समजता कामा नये, हा अविभाज्य घटक आहे. राजकारण, राजकीय पक्ष, निवडणूक, जोपर्यंत डेमोक्रेसी आपल्याला अखंड ठेवायची आहे तोपर्यंत हे सगळं अविभाज्य जर असेल आणि सामाजिक आणि राजकीय परिवर्तनाचं हे एकमेव चांगलं ठिकाण जर असेल तर तरुण मंडळींनी निवडणुकीत तर सहभाग घेतला पाहिजे, व्होटिंगमध्ये. पण पॉलिटिकली सुद्धा त्याच्यामध्ये जर त्यांना आवड असेल तर त्याच्यामध्येही सहभाग घेतला पाहिजे. की ते त्यांनी ठरवायचं व्हॉट इज गुड, व्हॉट इज बॅड, कुठला आपल्याला विचार आवडतो आणि त्या याला जोडले गेलं पाहिजे. कारण हे शेवटी तुमच्याला परिवर्तनाची जागा आहे. त्यामुळे आणि माझ्या कार्यकर्त्यांना मी निश्चितपणे सांगेन, कारण ते ऑलरेडी त्यांनी स्वीकारलेलं आहे. अच्छा, म्हणजे तरुण वर्ग जो पॉलिटिकल पार्टीमध्ये आहे, प्रत्येक पार्टी करणार, तर त्यांनी त्या राष्ट्रीय विचार डोळ्यासमोर ठेवूनच त्या पक्षाचं आपण काम करायला पाहिजे. म्हणजे जसं आम्ही प्रयत्न करत असतो, स्लोगन दिलेली असते आम्ही की पहिले राष्ट्र, फिर पार्टी, अंत में स्वयं. पहिले आपल्याला राष्ट्राचा विचार हा पहिले, त्याच्या पलीकडे दुसरा असता कामा नये. 2 शेवटचे प्रश्न. 1, महायुती सरकार जिंकून आल्यावर अशा 3 गोष्टी तुम्ही सांगा ज्या म्हणजे खूप आहे, जसे तुम्ही बोला एक 100 प्रॉब्लेम असतील जे रोजच येत असतील, पण एक 3 अशा गोष्टी ज्या इमिडिएटली फोकसमध्ये की यार ह्या पहिल्या 3 गोष्टी आम्हाला करायच्या आहेत. नाही, ह्याची सुरुवात खरी म्हणजे झालेली आहे. ओके. पण पहिलं अहम जे गोष्ट आहे ना ती रोजगार. ओके. स्वयंरोजगार असेल किंवा रोजगार असेल किंवा नोकरीच्या संबंधामधली दालनं असतील, उद्योग आणि रोजगार हे एकात एक आहे. जेवढं उद्योग आपण आणली जातील तेवढं त्या त्या परिसरामध्ये शेकडोने मुलांना, तरुणांना त्यांच्या रिकाम्या हाताला काम आणि तहानलेल्याला पाणी, हे प्रायोरिटीने जरी ते आपण नेलं असलं, जसं अखंडित वीज पुरवठा आपण करण्याचा प्रयत्न केला आणि बऱ्या प्रमाणामध्ये तो झालाय. तसंच शिक्षण, आता नवीन जे राष्ट्रीय धोरण येत आहे, कारण हा सगळा जो आहे तो पुढच्या देशाचा पाया जो आहे तो खाली आहे. हा आमचा मुलगा जो विद्यार्थी आहे त्याला जे शिक्षणाच्या बाबतीमध्ये रोजगाराभिमुख शिक्षण हे त्याला लाडका भाऊ जे तो अधिक वेगाने आणि अगदी थेट ग्रामीण, की ही ग्रामीण भागामधनं जे आपल्याकडे शेवटी शहरं वाढतात, गावं रिकामी होतात, तर त्याचा जो बॅलन्स आहे तो कसा जास्तीत जास्त इक्वल हे करता येईल, त्या ठिकाणी सगळं अवेलेबल करता येईल. आता करण्याचा तर आता म्हणजे मोदीजींनी 40 वर्षात नाही झालं, ते 10 वर्षामध्ये एवढं मोठं म्हणजे तेवढं केलेलं आहे. म्हणजे रस्ते सुद्धा, इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट पासून ते बऱ्यापैकी झालेलं आहे. जसे सरकारचा लाडका भाऊ जी स्कीम ज्याच्याबद्दल बोलला, तर लाडका भाऊ आणि अशा बऱ्याच स्कीमवर आमच्या चॅनलनी व्हिडिओ बनवले आहे ज्याच्यावर अजून इन्फॉर्मेशन आहे की कसं अप्लाय करायचं, काय क्वालिफिकेशन हवी, मराठी मूडवर मिळेलच. लाडका भाऊ योजना, लाडकी बहीण, मोफत सिलेंडर, ह्या सगळ्या ज्या योजना आहेत त्याच्यात काही प्रमाणावर काही समाज आहे की फ्री स्कीम्स ज्या देत आहेत, म्हणजे ज्याला मिळतंय तो खुशच आहे, पण काही लोक आहेत की फ्री स्कीम देऊन फुकट गोष्टी देऊन समाजाला कुठेतरी थोडाफार लेवलवर आपण हँडिकॅप करतोय. तर व्हॉट डू यू फील अबाउट इट? नाही, याच्यामध्ये एक विचारसरणी ही पण आहे की आपण त्यांना सगळं हे देतोय म्हणून, पण त्याच्याच बरोबर दुसरा पण महत्त्वाचा भाग आहे की जे अनेक गोष्टीपासून वंचित आहेत किंवा त्यांना उपलब्ध नाही आहे, तर आत्ता टू स्टार्ट विथ त्यांना आपण निदान पहिले उपलब्ध केलं गेलं पाहिजे. आणि त्या माती पण भावनेतून ते पहिल्यांदा, जसं आता विद्यार्थी शिकलाय त्याला नोकरीच नाही आहे, मग तू बाबा स्टायपेंड घे, तुला सुरुवात होईल, त्याच्यानंतर मग तुला, तर तो त्याच्या पाठीमागची भावना आहे. तर हे काही वेळेला करणं देखील गरजेचं असतं की एका ज्याला म्हणता येईल की पाठी राहिलेल्या लोकांना एक पुढे आणण्याचा, पुश करण्याचा, बेस क्रिएट करून त्याचा एक बेस तयार करणं. म्हणून सुद्धा आता शेतकऱ्यांना मोफत हे दिले,
आता ते काही म्हणजे ते मोफतचं हे केलेलं असा विषय नाहीये की इतकं ते त्यांच्या वर्षानुवर्षाचं आणि सगळं निसर्गावर अवलंबून आहे, तर कुठेतरी त्याला एक हे नाही दिलं पुश, तर ते हे आहे, हे त्याचे पैसे कधी भरणार ते, त्याच्यामुळे ती मोफत वीज दिली तर त्याला एक तेवढाच ॲडव्हान्टेज मिळतो. त्याच्यामुळे काही वेळेला ते आवश्यक पण असतं, जरी कोणी त्याच्यावर त्यांचा विचार वेगळा असला, परंतु त्याच्यातून ती मोमेंटम त्यांना सुरू करणं हे देखील त्याचा फायदा होतो. तुम्ही जनतेमध्ये असता, जनतेबरोबर काम करता, पॉलिटिक्समध्ये आहात एवढी वर्ष. आता हल्लीच बाबा सिद्दीकी म्हणून जे एक नेता होते, त्यांच्यावर जे त्यांच्या फॅमिलीवर आलं ते इट्स अ व्हेरी बॅड थिंग, की असं कोणीतरी आलं आणि ॲज अ पॉलिटिकल लीडर असा काही थ्रेट तुम्हाला वाटतो का? कारण ऑब्व्हियसली एनिमीज, फ्रेंड्स सगळेच पॉलिटिकल लाईफमध्ये असतात. तर तुम्ही समाजामध्ये लोकांबरोबर फिरता. हाऊ डू यू फील? का तुम्ही कसं तो स्ट्रेस म्हणजे कसं आहे? म्हणजे हे एक लाईफचं एक हा एक स्ट्रेस कसा आहे? लाईक आपल्याला एक बरं झालं मला चांगला प्रश्न विचारला. मी जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये युथचा पदाधिकारी असताना जेव्हा गावागावामध्ये जिल्ह्यामध्ये फिरत होतो, तर मला आमच्या नेत्यांनी खूप प्रगल्भ असे होते, त्यांनी एक खूप चांगला मंत्र दिला होता की जो निर्मळ असतो तो निर्भय असतो. आणि त्याच्यामुळे जे चुकीचं आहे त्याच्यावर तुम्ही घणाघात घाला, जे चांगलं आहे त्याचं कौतुक करा, ते घेऊन पुढे चला. तर ते एक आम्ही एक मुराशी बाळगलो होतो की आपण लोकहिताकरता आपण घाबरून चालणार नाही, जे चुकीचं असेल तिथे घाणार. पण आपण जे म्हणता की अशी वेळ नाही आली, म्हणजे माझं भाग्य किंवा फॉर्च्युनेटली कधी फोन, देवाची धमक्या कृपा, वगैरे दत्तगुरूंची कधीच कृपा म्हणता येईल, किंवा दत्तगुरूंनी कवच मला दिलं असेल म्हणता येईल, कारण मी भक्ती पण करतो, तर त्या याच्यामुळे कदाचित असेल. पण एक मात्र मी मनाशी हे केलेलं आहे की वैयक्तिक माझं कधीही कोणाशी वैमनस्य मी ठेवलं नाही. सार्वजनिक हिताच्या करता मी काम करत आलो आणि नियत साफ ठेवून आपण जर समोर गेलो तर अनेक वेळेला मग समज गैरसमजामधनं पण होतात. बरोबर. आणि त्याच्यातून सुद्धा त्याच्यामुळे कदाचित असेल, पण अशा प्रकारचं थ्रेट आणि अशी हे देखील दुर्दैवी आहे, दुर्दैवी आणि चुकीचं पण आहे की शेवटी एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत जाणं कुठल्या ना कुठल्या कारणाच्यासाठी. आणि एक इज अ पब्लिक पर्सन स्पेशल. हां, तर बॉलिवूडवर सिनेमेवर तर असं मुंबईत खूप लोक बॉलिवूडच्या ऍक्टर्सना बघायला, म्हणजे त्याच्या राम गोपाल वर्माने एक सिनेमाही केला होता आफ्ताब, तो उर्मिला मातोंडकर, आणि आपण बघितलं की मग काय परिस्थिती होती, एकदम रियालिटी चेक झाली. आणि देन दे गेट लॉस्ट, म्हणजे त्यांना कळत नाही काय करावं काय. तर अशा साधारण 15,000 मुलींचं तुम्ही काळजी घेतली आहे का? त्यांच्यासाठी तुम्ही एक फाउंडेशन चालवता असं ऐकण्यात आलंय. तर ह्याच्यावर आम्हाला थोडं डिटेलमध्ये की हे काय आहे नक्की, हे कसं सुरू झालं आणि काय, हाऊ डू यू डू इट, प्लीज सांगाल? थोडा धक्का बसेल, हा, पण समतोल फाउंडेशन म्हणून आमची जी संस्था आहे की ज्याचं संस्थापक विजय जाधव आहे, आता अध्यक्ष मी आहे, आणि मी 12 वर्षापासून जोडला गेलेला आहे. ही जी देशभरामधनं 4-5 कारणाकरता मुलं मुंबईकडे अट्रॅक्शनने, बॉलिवूडच्या निरनिराळ्या गोष्टीच्या अट्रॅक्शनने पळून येतात. याला 5 कारण आहेत, त्याच्यातलं एक कारण जे आहे ते बॉलिवूड मुंबई हे अट्रॅक्शन आहे. कोणी ना कोणी त्याला घेऊन येतं, आणि त्याच्यानंतर ही जर चुकीच्या हातात पडली तर ही उद्याची गुन्हेगार, ही 8 ते 14 वयोगटातली आहेत. अगदी आसाम आणि नॉर्थ, बिहार, उत्तर प्रदेश, साऊथपासून अनेक मुलं, म्हणजे एक एक मुलगाचं आमच्याकडे कॉम्प्युटरवर हे आहे त्याचा इतिहास, आणि एक एक मुलगा म्हणजे एक एक पिक्चर आहे खरा. कारण मी तर एक वेळ अशी होती की मी स्वतः स्टेशनवर काही वेळेला जायचो, आणि त्यांना, कारण शेवटी ही स्टेशनवर लांबच्या ट्रेनने उतरायची, आणि उतरल्यानंतर लगेच तुम्ही काउन्सिलिंग करायला पाहिजे त्यांना, करेक्ट, की भाऊ तू कुठून आला, पटकन तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की हा असाच पळून आलेला आहे. आणि मग त्याला आम्ही केंद्रावर आणतो, आमच्या टेम्पररी शेल्टर, आणि मग त्याच्यावर महिना 1.5 महिना सगळं सकाळपासून त्याला सगळं स्वच्छ धुवून पुसून त्याची मेडिकल करून त्याला आपल्या जीवनामध्ये आणतो. सकाळपासून प्रार्थना, नाश्ता, हे ते सगळं. कधी ना कधी, कारण ही मुलं बघा की जी पळून येणारी असतात त्यांचा IQ किती सॉलिड असेल,
असं आज आमच्या इथे आम्हाला शाळेपर्यंत पोचवायला जायला लागतं आणि शाळेपासून बरोबर आणायला आहे. लागतं, असं आम्ही त्याला कवच दिलेलं आहे. पहिल्यांदा कॉलेजला ये हा, माझ्या बरोबर, माझ्याबरोबर. मला इकडे सोडायला ये. आणि ही जी मुलं आहेत तर ह्यांना, आणि तुम्हाला आकडा सांगितलं तर आश्चर्य वाटेल, लाखो, 1 लाखाच्या वर मुलं दरवर्षी इकडे अशी येतात. येतात. म्हणजे हे ऍब्सोल्युटली काहीच नाहीये, घरातून निघालेत आणि मुंबईला आलेत. 5 कारणं निरनिराळ्या कारणामुळे. काय काय करणार तर सर? एक तर अशिक्षितता घरामधली, बरोबर. नवरा बायको त्याच्या आई वडिलांचं प्रचंड भांडण, हम्म. तिसरं संगत, कोणीतरी इथे आलेला असतो, तो त्याला सांगतो की चल मी तुला कामधंदा देतो. चौथं मुंबईचं अट्रॅक्शन, अट्रॅक्शन. आणि 5वं प्रचंड गरिबी. आणि त्याच्यामुळे त्या मुलाकडे कोणाला बघायलाही वेळ नसतो, कोण कचरा वेचतो, कोण हे करतं ते करतं. तर ही मुलं जी आहेत ती ट्रेनच्या माध्यमातून येतात. मग तुम्ही परत पाठवता की इकडे त्यांना आम्ही काहीतरी काय शेवटपर्यंत हे टेम्पररी शेल्टर म्हणून आम्ही ते डिक्लेअर केलेलं आहे की या मुलांना आपण, ज्याला म्हणतील काउन्सिलिंग करायचं, त्यांच्यावर ट्रीटमेंट द्यायची, सगळ्या हे करून त्यांच्याकडनं खरं बोलवून घ्यायचं. असतं? कुठून आली आहेत, काय आली आहेत, ते पहिल्यांदा सांगत नाहीत. बरोबर. नंतर तुम्हाला विश्वास निर्माण झाला की ते सगळं पोपटासारखे बोलायला लागतात. आणि काही जण जे ती इथे रेंगाळलेली असतात तिथं ड्रग ॲडिक्ट झालेली असतात. तर ह्या मुलांना त्यांच्या आईबापांचं सगळं आपल्याला माहिती कळली. पहिले एक तर आम्हाला ते CWC समोर आणायला लागतं, कमिटी समोर, की ही मुलं आम्ही त्यांना आणले. टेम्पररी शेल्टर, आणि शेडमध्ये. पोलिसांना इन्फॉर्म करायला लागतं. नाही तर कोणी म्हणेल यांनीच पळून आणली की काय. हो, काही होऊ असं शकतं. होतं ना. नरेटिव्ह जे आपण म्हणतो हा, तो असं काही होतं ना. नरेटिव्ह एकदा झालं होतं, पण ते इतकं निसरलं. क्लिअर कट हे झालं की त्यांनीच नंतर मग सॉरी म्हणायची पाळी आली. तर त्या मुलांना मग त्यांचं पुनर्वसन करायला पाहिजे. मग काही मुलांना त्यांचे आईवडील शोधत असतात 5-5 महिने. बरोबर. आणि ज्यावेळेला आम्ही मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो त्यावेळेला त्यांच्या जीवात जीव येतो की तुमचा मुलगा सुरक्षित आहे, आमच्या समतोलच्या केंद्रावर आहे, त्याचं व्यवस्थित चालू आहे. आणि मग एक दिवस असा ठेवतो आम्ही की या सगळ्या पालकांना बोलवतो आणि त्यांची पहिली भेट त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून घडवतो. काही मुलं जी आहेत ती जाऊ इच्छित नाही, असंही होतं. बरोबर. आम्हाला नाही जायचं, जसं किंवा तुम्हाला काही गरिबी आहे, काहीच गरिबीमुळे, नाहीये तिकडे, तर किंवा काय काही जणांचे आई वडील पण येत नाहीत. मग या मुलांचं काय काय करायचं. करायचं? आणि मग यांना आम्ही तिकडे कौशल्य विकास तर सुरू केलाय की यांना निरनिराळ्या माध्यमातून स्वयंरोजगार करून यांचे पायावर उभे राहिले पाहिजे. नाही तर पुन्हा हे बघा की हे जर चुकीच्या हातात पडले, कारण की ट्रॅफिकिंग मोठ्या प्रमाणात असतं, ड्रग्जचं असतं, हे असतं. अहो, एकदा तर मी आमच्या टेम्पररी शेल्टरला व्हिजिट केली तर नुकतेच 4-5 मुलांना आणलं होतं स्टेशनवरून. आता कोविडच्या नंतर हे कमी झालंय, ही फार आनंदाची गोष्ट आहे. ओके. की कोविडच्या काळामध्ये हे सगळं बंद होतं, त्याच्यामुळे येण्याचं प्रमाण कमी झालं, हेही मी तुम्हाला नमूद करतो. तर ही इथं 2 जण होती, त्यांचे खिसे फुगलेले होते. तर मी म्हटलं क्या आहे रे खिसे मी दिखाओ जरा. तर त्याच्यामध्ये सगळं ॲडिक्शनच्या गोष्टी होत्या, बूट पॉलिशपासून ते फार, म्हणजे मला इतकं वाईट वाटलं. आणि त्याच्यातून ते नशापाणी करून, कचरा वेचून, बाटल्या विकून ते पैसे परत घ्यायचे, ती नशा नशा करायची, करायची. आणि चुकीच्या कोणाच्या हातात पडली तर मग त्या गुन्हेगारीच्या ह्याच्यात जायचं, अशी परिस्थिती. आणि त्याच्यामुळे आमचं स्लोगनच आहे की तुम्ही बालप्रेमी व्हा. आपण जे रस्त्यावरून फिरतो, ट्रेनमधून जातो, आपण घाईत असतो, पण आपण बालप्रेमी असलं पाहिजे. ही उद्याची पिढी आहे. ह्या पिढीला तुम्ही अशीच वाऱ्यावर सोडलं, थोडी तुम्ही घ्या, तुम्ही काही घरी आणून त्याला दत्तक घ्या असं मी म्हणणार नाही, परंतु काही ना काही त्याच्यामध्ये, आणि अशा अनेक समतोलची गरज आहे. करेक्ट. हे सगळं करायचं असेल. ह्याची सुरुवात कशी झाली, म्हणजे हे कधी? याची सुरुवात अशी झाली की विजय जाधवने त्याच्या नोकरीला रामराम ठोकला. गोदरेज कंपनीच्या नोकरीला, कोण आता नोकरी पाहिजे असते तर याने सोडून दिली, आणि ह्याच्यात पूर्ण वेळ. आणि दादरला छोटंसं ऑफिस होतं, तिथून त्यांनी हे सुरू केलं. त्यांनी लक्षात आलं त्याच्या. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू जमत गेले लोक. मी आमदार होण्याच्या आधी माझी एकदा भेट झाली त्याची, आणि त्या माध्यमातून मग मी कुठलंही पद न घेता जवळजवळ 5 वर्ष समतोलचं काम करत होतो की हे गरज आहे.
मी जसं आपल्याला म्हटलं की ह्या पिढीला काय ना काहीतरी आपण जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याच्यातून मग मी कनेक्ट होत होत आता जवळजवळ मी 15 वर्ष, आता गेली 5 वर्ष मी अध्यक्ष आहे. त्याच्या आधीपासून आम्ही ते काम करतोय. आम्हाला आणि समाज बघा इतका मोठा आहे ना की पैशा वाचून काही अडत नाही. समाज अशा योग्य कामाला भरपूर पुरेसा ताकद पैसा. देतं, पाठबळ देतं, मनुष्याची पण पाठबळ मिळतं. आणि अनेक लोक आमच्या केंद्रावर येतात. मी आपल्यालाही सांगेन की नाही आम्ही अनेकांनी तिकडे अवश्य भेट द्यावी. आम्ही आता तिकडे गोशाळा पण चालू केलेली आहे. कुठे आणि आहे अनेक सर गोष्टी. ठाण्यात हे मुरबाड रोडला मामनोलीला अच्छा आम्ही हे केंद्र उभा केलेलं आहे. केलं. त्याला नाव पण स्वामी विवेकानंद मन परिवर्तन केंद्र नाव दिलेलं आहे. आणि तिथे त्याला पूर्ण घडवण्याचं काम आणि बाकीच्या या ऍक्टिव्हिटी, ऍक्टिव्हिटीज तिथे आमची एक जे मुलं आहेत जे निराधार, त्यांना पण आम्ही 30 मुलं तिथे आम्ही आहेत की ते एका शाळेशी अटॅच आहेत आणि तिथे निवास करतात. तिथे संस्कार आम्ही घडवतो. तिथे ग्रामपंचायतसुद्धा आम्ही अभिनव ग्रामपंचायतीचं सुद्धा एक उभं केलेलं आहे की त्यांना ह्याचं ज्ञान व्हावं. आणि त्या मुलांना आम्ही पूर्णपणे संस्कार देतो. आजूबाजूच्या पाड्यावर ज्या वीटभट्ट्या आहेत तर स्कूल इन बस ही कन्सेप्ट आम्ही राबवली आहे. हो म्हणजे बस आमच्याकडे आहे, त्या बसमध्ये आम्ही शाळा भरवतो. ती मुलं जी आहेत ती एका शाळेशी अटॅच आहेत, रजिस्टर्ड आहेत. आणि त्या वीटभट्टीच्या इथे जाऊन ती बस जाते आणि तिथे ती 2-3 तास त्या मुलांना बसमध्येच आम्ही त्यांना बसायची, ते हे दप्तर ठेवायची, पाटी हे फळा तिथे ठेवलेला आहे आणि तिथे ती शाळा चालते. तिथून झालं की दुसऱ्या भट्टीवर अशी 250 मुलांना स्कूल इन बस. अनेक लोक इकडे याच्याकरता संशोधनासाठी येतात. आता इंग्लंडमधली एक 10 मुलं युनिव्हर्सिटीतली इथे संशोधनासाठी की काय आहे नेमकं. तर खूप म्हणजे आपल्याला समाधान वाटेल. नाही असं असतं की तुम्ही पॉलिटिकल याच्यात देखील अनेक उपेक्षितांचं अडल्यानडल्यांचं काम केलं, त्याच्या चेहऱ्यावर हास्य दिसलं की आपल्याला समाधान वाटतं. संजय केळकर सर आहेत, त्यांच्याशी गप्पा मारून खूप बरं वाटलं. त्यांचा इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स, इतक्या वेगवेगळ्या लोकांबरोबर त्यांची इंटरॅक्शन, त्यांनी केलेले काम, वेगवेगळ्या संस्थेला आज ते हँडल करतायत. जसं ते म्हणाले बूट पॉलिशपासून ते फार नाटक, म्हणजे इतक्या वेगवेगळ्या रोलमध्ये असून एवढं नाव, पॉवर घेतली, पण ती पॉवर कधी फॅमिलीला त्याची हवा लागू दिली नाही. त्यांनी त्यांच्या फॅमिलीबद्दल पण सांगितलं. आय थिंक प्रत्येक समाजाला जसा नेता हवा तसे हे नेते आपल्याकडे आहेत. इलेक्शन लवकरच येतं आहे, तर नुसतं इलेक्शन पुरतं नाही, पण अशा नेत्यांना वोट आणून आपण बाकी समाजाला आणि बाकी प्रदेशाला पण एक मेसेज देतो की कसा हवा आपल्याला आपला नेता. आणि आय थिंक त्याच्यासाठी मराठी मूड चं भाग्य आहे. वी आर व्हेरी लकी दॅट त्यांनी आम्हाला वेळ दिली, आमच्याबरोबर गप्पा मारल्या. आणि खरोखर पॉलिटिशियन कसा असावा, कारण पॉलिटिशियन म्हटलं की जी एक इमेज येते हे बिलकुल तसे नाही आहेत. हे म्हणजे इतक्या प्रामाणिकपणे ग्राउंड लेवलवर काम करणं. थिंक वी आर ठाणेकर खूप लकी आहेत, महाराष्ट्राची जनता खूप लकी आहे की त्यांच्याकडे संजय केळकर सरांसारखा एक नेता आहे. तर तुम्हाला भेटून, तुमच्यावर गप्पा मारून खूप खूप बरं वाटलं. थँक्यू सो मच फॉर युअर टाईम. आणि आय होप तुमचा या इंटरव्ह्यूनी मूड फ्रेश झाला असेल. आणि मला माहिती आहे आमच्या व्ह्युअर्सचा तर मूड नक्कीच फ्रेश होणार आहे. सो मराठी मूड तर्फे तुम्हाला थँक्यू.